या व्हिडिओमध्ये आपण शेळीपालनासाठी चारा वगैरे कसं केला आहे हे बघणार आहोत. तर हे जे काही झूम करून करत आहोत आपण ते सर्व काही मका वगैरे आहे आणि हे जे आहे आपलं बिटल बोकड आहे. तर ह्या व्हिडिओमध्ये सर्व काही आपण एक व्हिडिओ काढलेले आहेत, तर तुम्ही ते कंटिन्यू एंडपर्यंत बघा आणि तुमचे काही क्वेश्चन्स डाऊट असतील तर कमेंटमध्ये विचारा. तर याच्यामध्ये सर्व काही आमचे शेत, मका, तसेच शेळीपालन शेड वगैरे सर्व काही दाखवलेलं आहे आणि हे प्युअर बिटल बोकड आहे. मित्रांनो, ह्यावेळेस जी मक्याची क्वालिटी आलेली आहे त्यावर म्हणजे खरंच रानाचं कौतुक करावं तेवढं कमीच. कारण ही 3 महिन्यामध्ये एवढी मोठी मका झालेली आहे. मक्याने आता तुरा टाकला आहे. तर इकडच्या साईडला जर बघितलं तर मक्याची हाईट बघा नुसते कशी दिसते. तर याचा शेळीपालनासाठी खूप चांगला फायदा होतो आहे. बांधव आपल्याला विचारत आहेत की वैरणीचं नियोजन कसं केलं किंवा चारा पाण्याचं नियोजन कसं केलं किंवा किती चारा वगैरे शेळ्यांना एका टायमिंगला लागतो आहे. तर हे बघा मित्रांनो, हा दिवसभराचा एवढा चारा आणि ह्याच्यामध्ये फक्त हे आहे दुधीगत किंवा गिनीगोल. तर हा रोज एक कंपल्सरी गाडा लागतो. आणि पलीकडच्या साईडला जर हे बघितलं तर हे आहे गिनीगोल जो उसासारखा घास वाढतो. आणि इकडेच आहे आपली साईडला मका. तर हे मका सध्या तर काय शेळ्यांना वैरणीसाठी होत नाही, तर ह्याचे कंच वगैरे येतील. एकाला 2-2, 3-3 कंच पडलेले आहेत. आणि इकडे जर बघितलं तर इथं अगोदर मुरघास होता किंवा मेथी घास होता. आता त्याच ठिकाणी परत इकडे वैरण वगैरे लावलेले आहे, म्हणजेच मका लावलेली आहे. तुम्हाला याच्यामध्ये खूप सारं गवत दिसत असेल, परंतु ह्याच गवताचा परत शेळ्यांसाठी यूज होतो. तर अशा प्रकारे मित्रांनो नियोजन आहे. आणि आपण बरेचसे चाऱ्याविषयीचे व्हिडिओ चॅनलवरती टाकलेले आहेत. तर आपल्याला व्हिडिओ वगैरे कसे वाटत आहेत सांगा, कंटेंट वगैरे कसं वाटत आहे सांगा. तुमचा अभिप्राय वगैरे कमेंट्समध्ये नक्की कळवा. तर मित्रांनो, तर ही मका आहे फक्त 3 महिन्यामध्ये एवढी मोठी झालेली आहे. तर मागच्या 15 दिवसामधला जो मकीचा व्हिडिओ आहे तो आपण चॅनलवर टाकला होता. तर त्याच्यामध्ये दिसेल की मका त्या व्हिडिओमध्ये किती छोटीशी होती आणि आता ही बघा मक्याची हाईट वगैरे किती वाढलेली आहे. आताशी मक्यानं तुरा वगैरे टाकलेला आहे. आता इथून पुढे याला कणसे वगैरे लागणार. तर कणसे तोडायचं जरा काम थोडंसं टफ जाणार आहे, परंतु ह्याची जी वैरण वगैरे होईल किंवा जो काही मुरघास वगैरे होईल तो मात्र खतरनाक असणार आहे. आणि ह्या मक्याचं आम्ही नियोजन असं केलं होतं की ज्यावेळेस मका पेरायची होती त्यावेळेसच आम्ही थोडासा खत वगैरे डोस वगैरे पण टाकला होता. आणि या मक्याच्या ठिकाणी अगोदर डाळिंबाची बाग वगैरे होती. तर त्याही खताचा या रानाला खूप काही फायदा झालेला आहे. तर अगोदरच्या व्हिडिओमध्ये नाही तर मीच ह्या व्हिडिओमध्ये कंपॅरिझनचा व्हिडिओ टाकतो. तर मका हा एक सगळ्यात भारी सोर्स आहे, म्हणजे मक्यासाठीही शेळीपालनासाठी.